नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत सांगलीला आणि सांगलीचे आराध्य दैवत गणपती. आपण गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आणि हा व्हिडिओ आहे दिवाळीमधला. तर आपण सगळ्यात अगोदर हे सांगलीचं एकदम जुनं असं मंदिर आहे, तिकडे आपण दर्शन घेतो. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी सुंदर अशी मूर्ती आहे आणि दिवाळीमुळे खूप चांगली सजावट केली आहे सगळीकडे. तर उद्या भाऊबीज आहे आणि आपण आज हा व्हिडिओ शूट करतो. तर आपण सांगलीमध्ये काय चांगलं फेमस फूड मिळते आपण ते आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्याच व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत सांगलीमध्ये. आणि सांगलीमध्ये आपण जर आलोत आणि तुम्ही जर संभा बेळ जर खाली नाही तर म्हणजे एक विशेष आहे. तर आपण आता इकडे तुम्ही गर्दी बघू शकता. सांगली बेळला खूप मोठी गर्दी होती. आपण त्या गर्दीमध्ये जाऊन आपण आता सध्या आपण इथलं फेमस म्हणजे बेळ तर ऑर्डर केलेलीच आहे, त्याचबरोबर आपण आता सध्या दहीवडा आहे म्हणजे खास रेकमेंडेशन होतं की दहीवड्याचं. तर आपण ते ट्राय करूया, कारण की बरेच सांगलीकर इकडं दहीवडा ट्राय करतात, बाहेरचे लोक येऊन फक्त भेळ ट्राय करतात. तर आपण चला ट्राय करून बघूया कसं लागतं. छान आहे, दही एकदम फ्रेश गोड आहे, त्याचबरोबर वडा पण एकदम सॉफ्ट आहे, जसा पाहिजे असं. आपण असाच वडा आपण दिल्लीमध्ये पण खाल्ला होता. त्यानंतर आपलं पुण्यामध्ये काय आपल्या ब्लॉकमध्ये आपण जे ट्राय केलं होतं त्याच्यामध्ये असाच वडा भेटला नव्हता. हा वडा खूप छान आहे. आणि प्राइस काय होते याची साधारण आपल्याला हे करायचं. तर तुम्ही इकडे आला तर नक्की एकदा दहीवडा ट्राय करा. चला हा पलीकडे ना बघितलं. मित्रांनो आपल्या आलेले कुठली पण एक गोड आहे का आणि एक मीडियम आहे ना, एक मीडियम आणि गोड. तुम्ही टेस्ट करून सांगा, मी धरतोय खातात. मस्त आहे ना. कुठली मीडियम होती ही ट्राय करा एक. नाटकोळा तुम्ही किती वर्षाला ट्राय करताय, म्हणजे किती वर्षाला येता इकडे? 7 वर्षाला ट्राय करता. तुम्हाला तुमची फेवरेट गोड पाणी? मला स्वीट खूप आवडते. स्वीट खूप आवडते, मग गोड पाणी पण. चला आपण ट्राय करून बघूया कुठली आपल्याला आवडते. उजेड इकडनं हे आहे स्वीट पाणीपुरी. छान आहे, पाणी एकदम थंड आहे. आणि पुरी पण अशी सॉगी नाही झाली, कारण की आपण हे आता एकदम भरून घेतली, त्याच्यामुळे आपण आता ही ट्राय करूया. आपण जर सिंगल ट्राय केली तर खूप गर्दी होती. स्वीट एक नंबर. पण ज्यांना गोड आवडते त्यांनी स्वीट पाणीपुरी ट्राय करा, ज्यांना तिखट आवडते त्यांनी ही पाणीपुरी ट्राय करा.
तर मित्रांनो आपली भेळ आलेली आहे आणि आपले 2 छोटे कार्यकर्ते पण आपल्या बरोबर. त्यांना भेळ कशी वाटली? मस्त आहे ना. तू किती दिवस झाले येते खायला भेळ? मला कळतं कधीपासून येते? 2-1 वर्षाला असेल ना. 5 वर्षाला असेल ना. तुला आवडली का भेळ? हा जोरात संपव का सगळी? हा संपवायची ना. एक नंबर. चला आपण ट्राय करून बघूया मित्रांनो की कशी आहे भेळ. एक नंबर. आपल्या पुण्याकडे अशी अजिबात भेळ भेटत नाही. मित्रांनो ह्या भेळीमध्ये म्हणजे स्पेशल म्हणजे असं काय आहे की ही जी तुम्ही चुरमुरे बघताय किंवा हा एक भडंग आहे ऍक्च्युली. आणि पुण्याच्या साईडला किंवा मुंबईला जे काही भेळ भेटते त्याच्यामध्ये किंवा भेळ मिळते तिकडे, तर त्याच्यामध्ये आपल्याला लाह्या भेटतात ज्या पांढऱ्या लाह्या असतात. तर हा भडंग आहे आणि या भडंग पासून ती बनवली. त्याची टेस्ट थोडीशी तिखट गोड अशी लागते, पण ओव्हरऑल खूप चांगली आहे भेळ. जर तुम्ही सांगलीमध्ये आला तर नक्की इकडे या, संभा भेळला व्हिजिट करा, टेस्ट करा आणि तुमची कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू. काय बनव घेऊया मसाला टोस्ट म्हणजे चीज मसाला टोस्ट आपण घेतलं होतं. मस्त एकदम मध्ये बटरी आणि टेस्ट पण थोडीफार तिखट आहे. त्याच्यामध्ये हा चीज चटणी ट्राय करू आपण. चटणीची पण टेस्ट भारी वेगळी वरून चटणीची टेस्ट. तो ट्राय करू. आपल्याला माहिती इकडल्या छान असा भाजलाय मला. चीज पण छान आहे आणि विदाऊट चीज पण छान आहे. तुम्हाला कोणता जो आवडेल तुम्ही ट्राय करा. दोन्ही खूप छान आहेत. साधारणतः प्राइस लिस्ट मी तुम्हाला साईडला देतो, तुम्ही साईडला बघा. लोकेशन पण जवळच आहे. संभा वेळेच्या बरोबर कॉर्नरच्या साईडला आहे. तुम्हाला लोकेशनही टाकतो इथले. तुम्ही इकडे जर सांगलीमध्ये आला तर सांगलीमध्ये येऊन हे दोन्ही गोष्टी नक्की ट्राय करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण अशा नव्या एका व्हिडिओमध्ये.